धर्माजी आहे गेला काय कलसील खरी करी देवाचे साधन देवारी नव्यर्थ येड्या वचन असं आता बारकाई नाही का कोल्हेकर मी 15 वर्ष झालं तर भजन म्हणालो भगवान पाटील 35 वर्ष झालं भजन म्हणाले आणि त्यांचं म्हणणं आहे माझा डाव तुम्हाला ओळखू येणार आलाय म्हणून सांगितलंय मी विषय ठेवून गेला मात्र गुपित ठेवलं ओळखाव म्हणून आता ओळखू कसं नाही तुम्ही एक बोलल्या नाही 11 ते 15 बोलल्या मी ती म्हणायचं होतं ते हो म्हणत तुम्ही मी 20 वर्ष झालं भजन ऐकवतो आणि 15 वर्ष झालं म्हणतो 5 वर्ष झालं ऐकलं भजनाची रीत कशी आहे समोर येणाऱ्या भजनानं हे माझा विषय होय म्हणावं लागतं तुम्ही म्हणाले ठेवू तुम्ही ओळखाव की नाही मया इथं कोणते ब्रह्मवेत्ते झाले तर तेवढं ज्ञान फुटायला सत्य आहे विषय पहिल्या भजनाचा माझा हे विषय आहे या विषयाला सांगा याच्यावर बोला तर ठीक आहे माझा राहिला विषय बाजूला तुमच्याच भजन्या तुमच्या विषयावर सांगतो त्याचं म्हणणं आहे माय बापाच्या सेवेशिवाय ईश्वर नाही 1% नाही 151% लबाड होय 1% सोड 100 नाही 151% लबाड होय आणि ते लबाड ठरवून दाखवतो तुम्हाला पुढे तुमच्या ग्रंथ काढून ठरवून दाखवतो 151% लबाड होय ते मात्र आधीच तुमच्या पार्यात तुम्हीच बोलून गेल्या मायबाप काय उंगले नाहीत त्या म्हणल्या वागायला मायबाप उंगले हात म्हणल्या त्याच्या लेकरावर ध्यान देणार म्हणल्या आता मला सांगा बाप जर सकाळच्या पारी इतकी लावू लागला त्याची सेवा करावं देवापेक्षा लई सेवा आहे म्हणजे खरं असं काही जगातलं प्रमाण सांगतो बघा तुमच्या ज्ञानेश्वरी मधलं ईश्वराविना अनेक जगी साधन नावे आईसे संत कावे जगी उतार आईसे संत कावे जगी उतार ज्ञानेश्वरीचं प्रमाण सांगते ईश्वराविन या जगामध्ये काहीच नाही हे संत काव्य जगाच्या उदाहरणाचं होय आता तुम्ही जर म्हणत असताना माय बापाच्या सेवेशिवाय काय नाही तर आपल्याला ज्ञानेश्वरी लबाड ठरवावं लागते त्याच्याही पलीकडे जाऊन प्रमाण सांगतो तुम्हाला ज्या ज्या जन्मा जाय प्राणी तेथे माय बाप असती दोन्ही परी तो सद्गुरु निर्वाणी आहे माईबापाची सेवा केल्यावर पायी टाकून डोसक्यामध्ये तंतोतंत घ्या मायबापाची सेवा केल्यानं हे परदेशी तोंड घेऊन पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात यावं लागते आणि ईश्वराची सेवा केल्यानं हे जन्म मरण चुकते त्याच्यावर मी ठाम आहो आणि आता देतानी पुढच्या पाठीला परमान माय बापाच्या सेवेचे ज्ञान तंतोतंत सुखाकडे जाऊन दाखवा जीव गेलाच पाहिजे मायबापाचेच प्रमाण द्या मायबापाच्याच सेवेनं मायबापाच्याच कर्तृत्वानं
केलेल्या कार्यानं तुम्ही पुन्हा जन्म मरणाला येऊ नये असे प्रमाण पुढे काढून ठेवा. बघूत मग ते संत कोणता होय, ते ग्रंथ कोणता होय, ते शास्त्र कोणतं होय, पुराण कोणतं होय. ज्या सेवेपुढे ईश्वर सेवा तुच्छ आहे की नाही, तर भगवंत सेवा जर त्या सेवेपुढे तुच्छ असेल तर ते संत सांगा, ते ग्रंथ सांगा, त्या ग्रंथाचं नाव सांगा, त्याचे प्रमाण सांगा. आता मजा येते. तोंडानं बोलू नका, प्रमाण द्या, ग्रंथाचं नाव सांगा, संताचं नाव सांगा. होय की नाही? बोलायला पैसे लागणार. टणटण असं बोलून सांगा, मग घालील लोटांगण वंदीन चरण. याला मी तंतोतंत मानले हो. भगवंताच्या आधी जर मायबाप सेवा करतात, करू नये या पातळीचा मी नाही. मायबापाची सेवा केली पाहिजे, फक्त आम्ही सांगणारे व्हा. हे बाबा होईचं एकही बार बाबाची पाय दाबलो नाही. सेवा करावं, सेवा करा. काय केलं बाबाला विचारा, सेवा एवढा कटाळ्या झाला म्हणून मी कधी केलो. सांगणं सोपं आहे दादा, कृती कशी आहे, कृतीमध्ये उतरावं लागते. बरं ते ठीक झालं. जरा या सेवेनं पुन्हा जन्म मरण चुकते. ते ग्रंथ, ते संत, ते शास्त्र मला नाव सांगा. प्रत्येक प्रमाण आता तुम्ही मायबापाच्या कृतीवरच द्या. मी प्रत्येक प्रमाण देवाच्याच कृतीवरच द्या. ईश्वर सेवेनं जन्म मरणाचं बुद्ध तुटते, बाकी ह्या जगातल्या कोण्याच सेवेनं तुटते. याची मी ठाम. आणि याला तुम्ही द्या म्हणजे तर पुरावे टन काढून तुम्ही मंदिरा पाऱ्यामध्ये देतो. या पाऱ्यात द्या म्हणा, या देतो. अचूक सकाळी द्या म्हणा, अचूक 9ला द्या म्हणा, 2ला द्या म्हणा, किंवा जेवताना द्या म्हणा, देतो. त्याच्याशी मी सहमत आहो. आणि दुसरी गोष्ट, रावणामध्ये साधुत्व प्राप्त झाले असत तर सीतेला का नेला याच मला सांगा. सांगतो ऐका, लक्षात घ्या. आता हे रावण, कंस, हिरण्यकशिपू, लक्षात घ्या. मी बोलालेला आता माझ्या पेटीमध्येच आहे ग्रंथ. बघायचा असेल तर सांगा, म्हणजे तुम्ही म्हणून मी सांगालो. जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाळ होते वैकुंठाच्या 10व्या दरवाज्याचे. वैकुंठाचे हे दोन द्वारपाळ जय आणि विजय नावाचे तिथं होते. सनक, सनकादिक, सनत कुमार, सनातन हे ब्रह्मदेवाचे लेकर होते. आणि या चौघाला कुठेही जा अडवायचा अधिकार कोणालाच नव्हता. या वैकुंठाच्या द्वारपाळानं जय आणि विजयनं तिथं यायनं जाताना त्यानं आडीलं. ते म्हणजे आम्हाला देवाकडे जायचंय. ते म्हणजे आता जेवण आराम विश्रांती करायला म्हणजे तुम्हाला जाता येईना, इथं बसा आणि जेव्हा देव उठतील तेव्हा जाऊ देता म्हणजे. या दोघांना लक्षपूर्वक आहे का. भजन भजन वय हे बसलंच पाहिजे मस्तका. मग यायना आल्यानंतर त्या जय विजय या दोन्ही द्वारपाळायला यायनं श्राप दिला. 3 जन्म कर्मसृष्टीला जासाल आणि भोग भोग चालवत. लक्षात तिथून घराला आलं. मग तिथून ते ईश्वर उठले, तिथं आले. काय झालाय सगळा घडलेला प्रकार सांगण्यात आला. सांगण्यात पुरा प्रकार आल्यावर या जय आणि विजय या नावाच्या 2 द्वारपाळानं देवाला म्हणले, आम्हाला उशाप म्हणून एक वरदान दे. ईश्वर म्हणजे सांग काय. काहीच नाही म्हणले. जवा जवा आणि मराव तवा तवा तुझ्या हाताने मराव म्हणले. लक्षात कळालं मी बोलावलेलं. जवा जवा आणि मराव तवा तवा तुझ्या हाताने मराव. तथास्तु देऊन मग एक आलं रावणाच्या जन्माला, एक हिरण्यकशिपूच्या आणि एक कंसाच्या. हो
हे तिथलं वरदान होय. त्यानं जर सीता नेली नसती हटली तर त्याला मारायचा योग झाला नसता. असं हे पहिलं मीटिंग ठरले तिथं. ही आताची मीटिंग नव्ह सीता पुता नेण्याची, हे तिथली मीटिंग होय त्या वैकुंठाच्या द्वाराची. हे तिथलं फिक्स झालंय. पूर्ण घरानं खाली उतरले. मग एक कंस, एक रावण, एक हिरण्यकशिपू या तिघाचाही वध करण्यात आला, मारण्यात आलं. असला प्रकार होय. आणि हे तुमच्या प्रश्नाचं तंतोतंत उत्तर होय. याच्या पलीकडलं काही तुमच्यापैकी असेल तर मला दाखव. खोटा असेल तरी मी मला सांगा. मी तुम्हाला काढलं ग्रंथ देतो, पेटीत आहे. शिवचंदा बघा की तुम्ही बघा. पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट आपण सर्वांना ऐकली. दादा तुम्ही बी ऐकली. आता अब्जाधीश जीव भगवंतानं जन्माला घातले. आता ऐकल्यास तुझ्या मोबाईल मध्ये दादा रेकॉर्डिंग आहे, ती केलेली. अब्जाधीश जन्म जीव देवानं जन्माला घातले. मला 84 लाखाच्या वरचा एक दाखवा. अब्जाधीश आकडा व्हायला किती लागते? कळाले की मी बोलावले तुम्हाला शब्द काय बोलावलो? अब्जाधीश जीव देवानं जन्माला घातले. हे तुमच्या मुखातून आत्ता पडलेलं होईल भाई. मला फक्त 84 लाखाच्या वरला एक जीव दाखवा. खाली लोटांगण वंदींच्या पॉइंट नोट करून घ्या. बोला म्हणजे चुकीचं बोलू नका. तंतोतंत पट्टी द्या. आधीच म्हणलो चला तुमचा विषय ते होय म्हणले की नाही मला कळाला नाही. काय झालं म्हणा, गावामध्ये 2 पोती वाचक होते. आपल्या गावात कोण्या गावात? एका गावात 2 पोती वाचक होते.